रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। काळानुसार पत्रकारितेत बदल होत आहेत। तांत्रिकसह कंटेंट बदलत आहे। माहितीचा भडीमार होत आहे। यामध्ये निष्पक्ष पत्रकारिता ही काळाची गरज आहे। पत्रकार म्हणून अचूक माहिती पोहोचवणं महत्त्वाचं आहे। पत्रकारितेला संघर्ष नवा नाही, नवी आव्हाने पत्रकार पेलतील असा विश्वास इंडिया टुडे मुंबईचे वरिष्ठ पत्रकार अभिजित कारंडे यांनी व्यक्त केला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, शास्त्रीय सामाजिक संकुल सोलापूर, श्रमिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेचं उद्घाटन वरिष्ठ पत्रकार अभिजित कारंडे यांच्या हस्ते झाले। त्याप्रसंगी ते बोलत होते। अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर हे होते। यावेळी विचार मंचावर दैनिक दिव्य मराठीचे निवासी संपादक महेश रामदासी, दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माने, दैनिक पुण्यनगरीचे वृत्त संपादक रघुवीर शिराळकर, दैनिक सुराज्यचे वृत्त संपादक पुरुषोत्तम कुलकर्णी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे, जनसंज्ञापन विभागाचे प्रभारी विभाग प्रमुख डॉक्टर प्रभाकर कोळेकर, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर म्हणाले, प्रथम बातमी देण्याच्या स्पर्धेत चुकीचा संदेश जाऊ नये। घाई न करता योग्य तीच बातमी लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे। सदृढ पत्रकारितेला गालबोट लागू नये याची काळजी घेणं आता गरजेचं आहे। परिणामी समाजाचा विश्वास कमी होऊ शकतो। तंत्रज्ञानाचा वापर म्हणावा तितका या क्षेत्रात होत नाही। माहितीची सत्यता पडताळणं आवश्यक आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता ही संधी आणि आव्हानही आहे। सोशल मीडियामुळे चुकीच्या बातम्याही येतात। अशा बातम्यांमुळे समाजात संवेदनशीलता निर्माण होते। सत्य मांडणारी निर्भीड पत्रकारिता आज गरजेची आहे असं ते म्हणाले। प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि पत्रमहर्षी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी या कार्यशाळेमागचा उद्देश प्रस्ताविकेत स्पष्ट केला। सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले, तर सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अंबादास भास्के यांनी आभार मानले। यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे यांच्यासह शहर जिल्ह्यातून विविध माध्यमांचे पत्रकार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।